कांदा अनुदानाच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आली आहे। त्याचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक आणि विदर्भातील शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात मिळणार आहे। अमरावती जिल्ह्यातील 23 शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरले, तर राज्य शासनानं 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या काळामध्ये बाजार समितीत कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान जाहीर केले। मात्र आता 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या काळात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे। आखाती मुस्लिम राष्ट्रांमध्ये मे महिन्यात रमजान ईद साजरी होणार आहे। त्यासाठी महाराष्ट्रातून विशेषतः जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील केळीला मोठी मागणी वाढली आहे। मागणीनुसार एक्सपोर्ट कंपन्यांनी दुबई, इराण, इराक, कुवेत या राष्ट्रांमध्ये आतापर्यंत सुमारे 800 कंटेनरमधून 20,000 टन केळीची निर्यात केली आहे। तर भारतीय बाजारपेठेपेक्षा निर्यात केळीला प्रति किलो 3 ते 5 रुपयांनी अधिक दर आहे आणि यातून राज्यातील शेतकऱ्यांना 200 कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे। सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाची आवक चांगली झाली आहे। भेळी गुळाची आवक 2031 क्विंटल झाली आहे आणि दरामध्ये 2 दिवसांच्या तुलनेमध्ये 120 रुपयांनी वाढ झाली आहे। गुळाला 2800 ते 3520 रुपये दर मिळतोय। राज्याच्या तुलनेमध्ये सांगली मार्केटमध्ये गुळाला चांगला दर मिळत असतो, मात्र आज आवक कमी झाली आणि दरामध्ये देखील 120 रुपयांनी वाढ झाली आहे। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याची 60 गाडी आवक झाली आणि 200 ते 800 रुपये प्रति क्विंटलचा दर नवीन कांद्याला मिळालाय। जुन्या कांद्याचा दर 300 ते 500 रुपये प्रति क्विंटलवर आलेला आहे, तर बटाट्याची 8 गाडी आवक झाली आहे आणि दर हा 1250 ते 1400 रुपये झालेला आहे। त्याचबरोबर आज लसणाची 1 गाडी आवक होऊन दर 1300 ते 3500 रुपये प्रति क्विंटल झालाय। तर आज कांदा बटाट्याचे दर हे स्थिर राहिलेत आणि लसणाच्या दरामध्ये मात्र अभूतपूर्व वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय। सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची 2000 क्विंटल आवक झाली। आवकेमध्ये वाढ होती आणि हळदीला 7000 ते 13050 रुपये दर मिळतोय। सध्या हळदीचे दर स्थिर आहेत। सांगलीची बाजारपेठ हळदीसाठी प्रसिद्ध आहे। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये सांगली मार्केटमध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणात असते आणि दरही चांगला मिळतो। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटली आणि दरामध्ये 100 रुपयांची घसरण झाली। तूर आणि हरभरा मात्र स्थिर आहेत। आवक 3648 क्विंटल झाली आहे। सोयाबीनला 3610 ते 3675 रुपये दर मिळाले, तर नवीन तुरीची आवक 1578 क्विंटल झाली असून 5000 रुपये ते 5550 रुपये दर मिळाले। हरभऱ्याची आवक 734 क्विंटल झाली आहे आणि 4401 ते 4600 रुपयांपर्यंत दर मिळाले। सांगली मार्केट यार्डातील सौद्यांमध्ये आज बेदाण्याचे दर स्थिरच राहिलेत। आवक वाढल्यानं दरावर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे, तर जुन्या बेदाण्याबरोबर नवीन बेदाण्यालाही कमी दराचा फटका बसलाय। तर किलोला 170 ते 240 रुपये असा दर मार्केटमध्ये मिळतोय। सांगली मार्केट यार्डमध्ये बेदाण्याची 370 टन आवक झाली आहे। यावेळी पिवळ्या बेदाण्याला किलोला 170 ते 190 रुपये असा दर मिळाला, तर हिरव्या बेदाण्याला किलोला 180 ते 240 रुपये असा दर मिळालाय। आज देशातील प्रमुख शहरांमध्ये अंड्यांचे घाऊक दर 395 ते 450 रुपयांच्या दरम्यान झाले। सर्वात कमी दर हा महाराष्ट्रातील नागपूर शहरामध्ये 359 रुपये पाहायला मिळालेला आहे, तर सर्वाधिक दर मुंबई शहरामध्ये 450 रुपये प्रति शेकडा झालाय। पुणे शहरात आज अंड्यांचा दर 435 रुपये तर दिल्लीमध्ये 421 रुपये आहे। त्याचबरोबर कोलकाता शहरातील अंड्यांचे घाऊक दर 430 रुपयांवर आलेत। सध्या थंडीचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागल्यानं अंड्यांचे दर देखील खाली येऊ लागलेत। शासकीय तूर खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांना फक्त 6 दिवसांचा कालावधी मिळणार आहे। शासनानं नाफेड मार्फत 7 फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी शेतकऱ्यांना 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणं आवश्यक आहे। या 6 दिवसांमध्ये तूर न निघणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी 7 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले। या प्रशिक्षणांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाहेर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर सहली आयोजित करण्यात येणार आहेत आणि या सहलीसाठी जिल्ह्यातील 200 शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे। हे प्रशिक्षण 5 दिवसांचं असून प्रति शेतकरी 1000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे।
अमरावती जिल्ह्यामध्ये जनावरांच्या चराईवर बंदी घालण्यात आली आहे। परराज्यातून येणाऱ्या जनावरांमुळे शेतमालाचं प्रचंड नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी आणि आधीच कमी असलेल्या चराई क्षेत्राचा विचार करून वन विभागाद्वारे अमरावती जिल्ह्यामध्ये चराई बंदीचे आदेश देण्यात आलेत। त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील परतवाडा, मोर्शी, वरुड, चांदूर रेल्वे आणि वडाळी या वन परिक्षेत्रामध्ये चराई बंदी घालण्यात आली आहे। तर या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरगाव इथं कृषी विज्ञान केंद्र, तळसंध्या आणि कृषी विभाग यंत्रणा आत्मा यांच्या वतीनं हुरडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यातून कमीत कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाची संधी असून अशा हुरडा महोत्सवांमुळे शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होणार आहे। हीच बाब लक्षात घेऊन कोरडवाहू क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या शिरगाव इथं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। येत्या महिनाभराच्या काळामध्ये हा हुरडा महोत्सव सुरू राहणार आहे। केंद्र सरकारनं घोषित केलेल्या 6,000 रुपये वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 2,05,069 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी 6,000 रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी केली। तर अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी प्रत्येकी 6,000 रुपये जमा झाल्यास यासाठी 123,04,14,000 रुपये निधी लागणार आहे। डॉक्टर VT पाटील फाउंडेशनच्या वतीनं कारगल तालुक्यातील करनूर इथं उभारण्यात आलेल्या स्वयंनिर्भरता संकुल निवासी प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन नुकतंच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर सर्व सुविधायुक्त मॉल तसंच जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी तालुका विक्री केंद्र विकसित करण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलंय। सांगलीमध्ये कोकणचा राजा अर्थात हापूस आंबा दाखल झालाय। पहिल्या दिवशी 15 पेट्या सांगली मार्केटमध्ये दाखल झाल्यात। तर या आंब्याच्या पेट्यांना 4,600 रुपयांचा दर मिळालाय। नेहमी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आंबा दाखल होत असतो, मात्र यंदा फेब्रुवारीच्या प्रारंभालाच आंबा दाखल झाल्यानं सांगलीकरांना आता आंब्याची चव चाखायला मिळणार आहे।